नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये मी 4 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। इथे एका बाउलमध्ये 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत। त्या मी 10 मिनिटांसाठी भिजवल्या होत्या आणि त्याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर इथे मी एक बाउल कट केलेला फ्लॉवर उकळण्यासाठी ठेवला आहे। त्यानंतर इथे पावभाजीसाठी कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि इथे सिमला मिरची ही कट करून घेतली आहे। सिमला मिरची ही कांद्यासोबत आपण भाजणार आहोत, त्यामुळे ती उकडून नाही घ्यायची, कारण सिमला मिरची लगेच भाजली जाते। त्यानंतर इथे 4 ते 5 टोमॅटो घेतले आहेत, तेही मी बारीक कट करून घेतले आहेत। त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल आणि 2 मोठे चमचे बटर घातले आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झाले, बारीक गॅसवरती बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आणि बटर व्यवस्थित मेल्ट झाले की त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची। इथे मी शहाजिरे वापरलेले आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते साधे जिरे पण वापरू शकता। त्यानंतर जिरे तडतडले की त्याच्यामध्ये कट केलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे। आणि कांदा इथे चांगला भाजून घ्यायचा आहे, कांदा मऊ पडूपर्यंत किंवा त्याचा कलर थोडासा गुलाबी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि आता कांदा भाजला की त्याच्यामध्ये कट केलेली जी सिमला मिरची आहे ती सिमला मिरची घालायची आहे आणि ती थोडा वेळ परतून घ्यायची आहे, जास्ती नाही परतायची। त्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालायचा आणि सर्व एकत्रित व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी वाटाणा वापरला आहे, इथे मी फ्रोझन मटार वापरला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर मटार पण वापरू शकता, पण ते तुम्हाला आधी उकडून घ्यावं लागेल। त्यानंतर इथे उकडलेला जो फ्लॉवर आहे तो मी इथं घातला आहे, तोही व्यवस्थित भाज्यांच्या सोबत परतून घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत आणि सर्व एकत्रित व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि आता त्याच्यामध्ये जी आपण लाल मिरच्यांची पेस्ट केली होती ती घालायची आहे। आता याच्यामध्ये मी पावभाजी मसाला 2 मोठे चमचे घातला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे, सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोल्हापुरी 2 चमचे चटणी टाकली आहे। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे गरम पाणी घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढे पाणी घालून
ती उकळण्यासाठी ठेवून द्यायची. इथे बघू शकता तुम्ही बारीक गॅसवरती उकळलं आहे, त्याचा कलर चेंज झाला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि परत सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मी थोडा वेळ बारीक गॅसवरती त्याला छान शिजू दिलेला आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय. आता झाकण लावून थोडा वेळ ठेवून द्यायचं बारीक गॅसवरती. त्यानंतर पाव गरम करण्यासाठी तव्यामध्ये थोडेसे बटर घ्यायचे. तव्याला थोडेसे बटर लावून घ्यायचे. त्याच्यामध्ये 1 चिमूटभर पावभाजी मसाला टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि जो पावभाजीचा पाव आहे तो वरतून खालतून दोन्ही साईडून तव्यावरून मसाल्यातून परतून घ्यायचा. तर आता इथं बघू शकताय थोडा वेळ आपण बारीक गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. आपली पावभाजी छान शिजलेली आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि आता सर्व करायला तयार आहे. सर्व करण्यासाठी ताटामध्ये एका प्लेटमध्ये जी आपण तयार केलेली आहे ती पावभाजी घालायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे बटर घालायचे. थोडासा कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. तर अशी ही गरमागरम पावभाजी खायला तयार आहे. पावभाजी खूप छान झाली होती. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.